नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. साम टीव्ही आणि सकाळ माध्यम समूहाच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कोरोनाचं संकट वाढतंय, सरकारच्या बैठका सुरू झालेल्या आहेत, पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा काय, किती आरोग्य व्यवस्था पुरी पडणार आहे का नाही, ही सगळी चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. रिस्ट्रिक्शन्स वाढवायची चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं हे संकट आहे तरी किती गंभीर, कितपत गांभीर्याने याला घ्यायला पाहिजे, हे सगळे आकडे वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे, या सगळ्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर प्रयाग आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रयाग प्रॅक्टिस करतात आणि कोविडच्या अगदी पहिल्या वेव्हपासल्या पहिल्या पेशंटपासनं अनेक पेशंट्सना त्यांनी ट्रीट केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा त्यांचा अनुभव आणि आत्ताची परिस्थिती या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमामध्ये. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, जसा मी आत्ता उल्लेख केला की पुन्हा एकदा हा स्पाइक बघायला मिळतो आहे आणि स्पाइक आहे तो मल्टिप्लिकेशन नॉर्मल जेव्हा पूर्वी बघत होतो आपण तसंही होत नाहीये, तर सडनली नंबर वाढतायत. म्हणजे अगदी 33 काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये होते आणि आता आपण 1000च्या वर गेलेलो आहोत. राज्यातही तीच आकडेवारी बघायला मिळते. पॉझिटिव्हिटी रेशो जवळपास 23% गेलेला आहे. काय कारणं आहेत, कशामुळे हा सडन स्पाइक आलाय, काय अर्थ घ्यायचा याचा? स्पाइक येण्याचं एक महत्त्वाचं कारण हे नवीन व्हेरियंट आहे. कारण जर आपण गर्दी बघितली किंवा कार्यक्रम समाजात झालेले बघितले किंवा लग्नांमध्ये किंवा समारंभांमध्ये लोकांचं एकत्रित येणं बघितलं, फेस्टिवल्समध्ये बघितलं, तर ते गेले 6 महिने चालू आहे. म्हणजे गणपती झाला, दिवाळी झाली, अनेक सण झाले, क्रिसमस झालं, न्यू इयर झालं. पण सध्याच्या स्पाइकचं मेन कारण एक आपलं नवीन व्हेरियंट आहे. तर आता आपण नवीन व्हेरियंट कशाला म्हणतो याच्याबद्दल थोडी चर्चा करू. की एखादं जेव्हा व्हायरस असतं आणि ही जी रेस्पिरेटरी व्हायरसेस असतात, म्हणजे जी आपल्या श्वसननलिकेच्या माध्यमातून आतमध्ये जातात, तर त्या व्हायरसेसची म्युटेशनची ॲबिलिटी म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याची त्यांची क्षमता ही काही व्हायरसेसपेक्षा जास्त तीव्र असते किंवा इतर व्हायरसेसपेक्षा जास्त तीव्र असते. आपण आत्तापर्यंतची जी रेस्पिरेटरी व्हायरसेस बघितलीत, म्हणजे फ्लू म्हणा, इन्फ्लुएन्झा ज्याला आपण म्हणतो, तर त्यांची स्वतःला बदलण्याची क्षमता खूप पॉवरफुल असते. तर आपण हे जे कोविड बघतोय तर बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये बदल झाला, तर ह्याला आपण नवीन व्हेरियंट म्हणतो. म्हणजे मायनर बदल हे खूप होत असतात, पण ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञ नवीन व्हेरियंट कधी म्हणतात की अमुक प्रमाणामध्ये बदल झाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त बदल झाला, तर आपण त्याला नवीन व्हेरियंट म्हणतो. तर हा जो ओमिक्रॉन हा जो नवीन व्हेरियंट आहे, ह्याच्यामध्ये आपण 30पेक्षा जास्त म्युटेशन्स बघतोय. म्हणजे 30पेक्षा जास्त ह्याच्यामध्ये जेनेटिक बदल बघतोय. तर असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला पूर्वीचं जे वॅक्सिन मिळालेलं असतं किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्याला पुरेशी इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती देऊ शकत नाही या व्हेरियंटच्या अगेन्स्ट. आणि त्यामुळेच जेव्हा हा दक्षिण आफ्रिकेतून सुरू झाला व्हेरियंट आणि जगभर पसरला, तेव्हा असं बघायला मिळालं. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये जिकडं ह्याचा संसर्ग आपल्याही आधी झाला, तिकडं आपल्यापेक्षाही जास्त लसीकरण झालेली पॉप्युलेशन होती. अमेरिकेमध्ये बूस्टर द्यायला काही महिन्यांपूर्वीच चालू केलेलं होतं. तरी सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये ह्याचा भरपूर संसर्ग झालाय. तर त्याच्यानंतर शास्त्रज्ञांनी ह्या व्हेरियंटला माणसाच्या बाहेर स्टडी केलं, म्हणजे ॲनिमल मॉडेल्समध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये. आणि त्यांना असं दिसलं की हा जो नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट आहे हा आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे. मी म्हणलं तसं की 30पेक्षा जास्त ह्याच्यामध्ये बदल आहेत, जेनेटिक म्युटेशन्स आहेत. दुसरं म्हणजे की ह्याची संसर्ग होण्याची क्षमता ही जास्त आहे. म्हणजे ज्याला आपण R0 व्हॅल्यू म्हणतो, की एक इन्फेक्टेड माणूस किती लोकांपर्यंत हे व्हायरस पसरवू शकेल, हे ओमिक्रॉनच्या बाबतीत डेल्टापेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत जो डेटा समोर येतोय त्याच्यामधनं असं नक्कीच दिसतंय की ओमिक्रॉन व्हेरियंटची संसर्गाची क्षमता और इन्फेक्टिव्हिटी ही आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा जास्त आहे. आणि ज्याला आपण इम्युन एस्केप फिनॉमिनन म्हणतो, म्हणजे आपली प्रतिकार शक्ती चुकवण्याची जी क्षमता असते व्हायरसमध्ये ती सुद्धा ओमिक्रॉनची जास्त आहे. आधीचं वॅक्सिन किंवा आधी झालेल्या कोविडपासून आपल्याला ओमिक्रॉन विरुद्ध तेवढं प्रोटेक्शन मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला गेल्या महिनाभरात आणि गेल्या 2 महिन्यातच जगामध्येच भरपूर संसर्ग आणि आता गेल्या 15 दिवसामध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रात, पुण्यात भरपूर संसर्ग बघायला मिळतो. आपण जर कंपॅरेटिव्ह आकडेवारी बघितली तर आत्ता ओमिक्रॉनचे पेशंट जे डिटेक्ट झालेले ते तुलनेने कमी दिसत आहेत. आणि मग बाकीचे पेशंट एकूण जर संख्या बघितली ते जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर हे ओमिक्रॉनमुळेच झालेला संसर्ग आहे का डेल्टा ओमिक्रॉन दोन्ही एकाच वेळेला संसर्ग बघायला मिळतात? हा जो व्हेरियंट चेंज होतो तो हळूहळू चेंज होतो. म्हणजे 2 आठवड्यात 4 आठवड्यात हे अँटीजेनिक शिफ्ट होतं किंवा हा व्हेरियंट चेंज होतो. तर आता जर 2-3 आठवड्यांपूर्वीचा डेटा बघितला तर आपल्याकडे काही हातावर मोजण्या एवढे ओमिक्रॉनचे केसेस होते.
पण याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा की आपण किती लोकांचं जेनेटिक सिक्वेन्सिंग करतोय. जेनेटिक सिक्वेन्सिंग केल्याशिवाय आपल्याला व्हेरियंट कुठलाही कळत नाही. म्हणजे आपण जेव्हा अँटीजेनची तपासणी करतो किंवा आपण जेव्हा PCR ची तपासणी करतो त्याच्यावर आपल्याला व्हेरियंट कुठला आहे हे कळण्यासाठी त्या चांगल्या तपासण्या नाही आहेत. आपल्याला फक्त कळतं की या पेशंटला कोविड आहे का नाही. तर आपण व्हेरियंटचं टेस्टिंग खूप कमी प्रमाणामध्ये सध्या करतोय. म्हणजे जे लोक फॉरेन ट्रॅव्हलर्स आहेत किंवा ज्यांना काही स्पेशल सर्कमस्टॅन्सेस आहेत त्यांच्याकडेच आपण करतोय. हे कमर्शियली ज्या वेळेस जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल होईल सगळ्या हॉस्पिटल्समध्ये होईल त्याच वेळेस आपल्याला ह्याची खरी संख्या कळेल. पण आमच्या अनुभवावरनं गेल्या 2 आठवड्यामध्ये नक्कीच ओमिक्रॉनचे पर्सेंटेज वाढायला लागले. म्हणजे जेवढे आम्ही सिक्वेन्सिंगला पाठवतोय तेवढे आता बऱ्यापैकी ओमिक्रॉन यायला लागलेत. किंवा दिल्लीमधनं आपल्याला मागच्या आठवड्यात डेटा आला की 80 ते 85% सॅम्पल्स आता ओमिक्रॉनचे यायला लागलेत. अमेरिकेमध्ये हा 2-3 आठवड्यापूर्वीच असं झालं होतं की 70-75% ओमिक्रॉन आहे. सो आत्ता आपल्याला या आठवड्यामध्ये किंवा इथून पुढे 1-2 आठवड्यामध्ये नक्कीच आपण अशा स्टेजला येणार की ऑलमोस्ट 100% केसेस किंवा डॉमिनंट स्ट्रेन आपल्याकडे ओमिक्रॉन आहे. माझ्या मते ते ऑलरेडी झालेलं आहे. कारण नाही ओमिक्रॉन नसेल तर एकदम डेल्टाची एवढी मोठी वेव येण्याचं तसं कारण नाहीये. कारण बऱ्यापैकी देश वॅक्सिनेट झालाय. पुण्यामध्ये बहुतेक लोकांचा पहिला डोस नाही झालेला आता अशा हातावर मोजण्यासारखी माणसं असतील किंवा कदाचित नसतील. तर त्यामुळे नवीन डेल्टा वेव येण्याचं तसं आपल्याकडे खूप काही ठोस कारण नाही आहे. त्यामुळे व्हेरियंट चेंज हा इम्पॉर्टंट आहे. आणि आय थिंक ओमिक्रॉनचे आकडे थोडेसे अंडर एस्टिमेटेड आहेत समाजामध्ये. कारण की आपण पुरेसं ओमिक्रॉन टेस्टिंग करत नाही. ओमिक्रॉनला गांभीर्याने घ्यायची गरज नाही असंही म्हटलं जातंय. गांभीर्याने या अर्थाने की ओमिक्रॉनचा जो संसर्ग आहे तो आपल्या एखाद्या फ्लू सारखाच असेल, माइल्ड आहे. डेल्टामध्ये जसं तुम्हाला एकदम मृत्यूची भीती होती, कॉम्प्लिकेशन्स वाढत होते, तितकं ओमिक्रॉन सिरियस नाही असं जे म्हटलं जातंय. यात कितपत तथ्य आहे? सो ओमिक्रॉनला गांभीर्याने घेऊ नये असं मी म्हणणार नाही. पण ओमिक्रॉननी घाबरून जाऊ नये किंवा ओमिक्रॉननी पॅनिक होऊ नये आपण. कारण आपण जर इतर देशांमधला डेटा बघितला, साऊथ आफ्रिकेमधला किंवा युनायटेड किंगडम US मधला जर आपण आकडे बघितले तर डेल्टाची जी लाट आली होती त्याच्यापेक्षा त्याच्या कम्पॅरिझनमध्ये 10% मृत्यूदर आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये दिसला. त्यामुळे आणि मी म्हटलं तसं की माणसाच्या शरीराच्या बाहेर ॲनिमल्समध्ये किंवा लॅबमध्ये जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट्स केल्या त्याच्यात असं दिसलं की ओमिक्रॉनची आपल्या लंग्सला त्रास देण्याची क्षमता ही कमी आहे. जरी संसर्गाची क्षमता जास्त असली तरी आपल्याला लंग्सला डॅमेज करण्याची ओमिक्रॉनची क्षमता कमी आहे. त्यामुळे माइल्डर व्हेरियंट असं आपण त्याला टर्म करतो की तीव्रता त्याची कमी असलेला व्हेरियंट कोविडचा. पण याचा अर्थ असं नाही की आपण गाफील राहावं. कारण की जेव्हा एवढ्या आकड्यांमध्ये पेशंट्स येतात तेव्हा जरी टक्केवारी कमी असली तरी आपल्याला सिरियस पेशंट्स दिसणार, हॉस्पिटलायझेशन्स दिसणार, मृत्यूही दिसणार दुर्दैवाने. त्याची टक्केवारी कमी असली तरी त्याचा ॲब्सोल्यूट नंबर 0 नसणार आहे. त्यामुळे आपण ह्याला सिरियसली घेऊ नये हे असं विधान मी करणार नाही. पण मी असं म्हणेन की आपण पॅनिक होण्याचं कारण नाही. पण जी प्रिकॉशन्स आहेत म्हणजे काही त्याचे लक्षणं दिसली तर डॉक्टरकडे जाणं, नियमित वेळेस तपासून घेणं. कारण की आपण जेव्हा टेस्टिंग करतो तेव्हाच आपल्याला लोकांचं विलगीकरण करता येतं. टेस्टिंग आणि आयसोलेशन ह्याला जर आपण सिम्पटम्स जर अंगावर काढली तर अशा लोकांचं टेस्टिंग होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून होणारा संसर्ग थांबत नाही. किंवा टेस्ट झाल्याशिवाय पेशंट स्वतःला सेल्फ मॉनिटर करण्याचा सिरियसनेस थोडा कमी येतो की जाऊ दे किरकोळ सर्दी खोकला आहे, आपण तेवढ्या सातत्याने सॅच्युरेशन बघत नाही किंवा आपण डॉक्टरांना जाऊन भेटत नाही, आपल्या कॉन्टॅक्टचं टेस्टिंग होत नाही. त्यामुळे ह्याला आपण नक्कीच सिरियसली घ्यायला पाहिजे. पण ॲट द सेम टाइम पॅनिक होऊ नये. कारण की आतापर्यंतचे जे आकडे आपल्या समोर येतात त्याच्यावरनं असं दिसतंय की हा सौम्य व्हेरियंट आहे कोविडचा. सौम्य व्हेरियंट असं म्हणत असताना आणखीनही एक गोष्ट म्हटली जाते की ओमिक्रॉन हा करोना संपवणारा, म्हणजे आतापर्यंत डेल्टा आणि आतापर्यंतचे जे व्हेरियंट्स होते त्या सगळ्यांना संपवणारा, करोना थोपवणारा असा व्हेरियंट ठरेल. असं होऊ शकतं खरंच की करोना संपेल ओमिक्रॉन नंतर? सो करोना संपेल ही जेव्हा आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा याचा अर्थ की करोना आपल्या सोसायटीचा पार्ट बनेल, जसा फ्लू बनलाय. तो जाणार कधीच नाही पृथ्वीवरनं. पण त्याचे नंबर्स अशा स्टेजला येतील की आपल्याला एखादी स्पोरॅडिक केस दिसतेय पण पॅन्डेमिक संपेल असं आपण म्हणूयात. करोना संपेल पेक्षा पॅन्डेमिक संपेल हा शब्दप्रयोग जास्त योग्य राहील. तर जेव्हा असं होईल की कम्युनिटी ट्रान्समिशन त्याचं बंद होईल आणि पॅन्डेमिकचं एंडेमिक होतं, म्हणजे काय की तो आता आपल्याबरोबर राहणार आहे. जसा फ्लू आपल्याबरोबर राहतो किंवा इतर जसे आपले व्हायरसेस आपल्याबरोबर राहतात माणसाबरोबर, तसा तो पृथ्वीवर आपल्याबरोबर राहील
आणि काही लोकांना जे जे वल्नरेबल आहेत किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तो मध्ये मध्ये त्रास देत राहील. मास पॉप्युलेशन लेवलला तो अशा लाटा आणणार नाही. अशा स्टेजला आपण पोचू. ओमिक्रॉन नंतर लगेच पोचू का अजून एखाद 2 व्हेरियंट्समधून आपल्याला जायला लागेल? आपण पूर्वीच्या जर पॅन्डेमिक्सची हिस्ट्री बघितली तर ती 3 ते 5 वर्ष ती पॅन्डेमिक्स चालली. त्यामुळे आपल्याला ओमिक्रॉन नंतरच्या लाटेनंतर आपण लगेच त्या स्टेजला पोचू का आपल्याला अजून काही लाटांमधून जायला लागेल हे सांगणं अवघड आहे. पण एक दिवस असा नक्की येईल की तो ऑलरेडी आपल्या आयुष्याचा पार्ट बनलाय, पण अशा स्टेजला जाऊ की फक्त काही वल्नरेबल लोकांना तो त्रास देत राहील आणि अशा लाटा येणार नाही. कारण आता प्रत्येकाच्या मनामध्ये या सगळ्याबद्दल भीती आहे आणि याचं कारण म्हणजे दरवेळी ज्या वेळेला एखादी लाट येते, नंबर्स वाढायला लागतात, त्याची साहजिक प्रतिक्रिया सरकारकडनं ही येते की बंधनं वाढवली जात आहेत. आत्ता सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आता सरकारने जाहीर केलंय की आपण बंधनं वाढवतो आहोत. अजून लॉकडाऊन करणार नाही असं म्हटलं जातं आहे, लॉकडाऊन सारखी परिस्थिती. पण तरी सुद्धा जशी बंधनं वाढत जातात सगळा व्यवहार ठप्प होतो आणि मग साहजिक सगळ्यांना भीती असते की पुढे काय नेमका आत्ता जी उपाययोजना केल्या जात आहेत त्या पुरेशा आहेत असं वाटतं? या उपाययोजनांची खरंच अशा पद्धतीने करण्याची गरज आहे का, जसं तुम्ही म्हणताय की समाजाने जगायला शिकलं पाहिजे त्या व्हेरियंट बरोबर, कोरोना बरोबर? जेव्हा लाट येते तेव्हा हे प्रिन्सिपल्स बदलतात, जेव्हा लाट नसते तेव्हा हे या गोष्टी बदलतात. कारण काय की सरकारच्या दृष्टीने विचार करायचा झालं तर आपण पूर्ण पॉप्युलेशनचा विचार करतो. आपण जेव्हा लॉकडाऊनचा विचार करतो तेव्हा तो बऱ्याच वेळेस आपण स्वतःच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून करतो. म्हणजे लॉकडाऊन झालं तर माझं काम बंद होईल का, मुलं शाळेत जातील का, आपल्याला घरी बसायला लागेल, घरी आपल्याला मदत मिळेल का, अशा आपण विचार करतो जेव्हा लॉकडाऊन होतो. सरकारच्या दृष्टीने जेव्हा लाट येते तेव्हा लॉकडाऊनचा एक महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचं उत्तर आपल्याला असं द्यायचं असतं की लॉकडाऊननी ॲडिशनल हॉस्पिटलायझेशन आणि डेथ्स ह्याचं प्रिव्हेन्शन होईल का. म्हणजे प्रिव्हेंटेबल डेथ्स ज्याला आपण म्हणतो की ज्या लोकांचा मृत्यू आपण थांबवू शकलो असतो. म्हणजे कुठले की काही लोकांना ज्यांना हॉस्पिटलमध्ये जागा नाही मिळाली, औषधोपचार मिळाले नाहीत, वेळेवर ते हॉस्पिटलमध्ये पोचले नाहीत, जे आपण दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं, किंवा ऑक्सिजनचं शॉर्टेज झालं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण प्रिव्हेंटेबल मानतो आणि त्या प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे पब्लिक हेल्थच्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन्स हे दुर्दैवाने गरजेचे ठरतात. म्हणजे कुठलीही लाट आली, आता ओमिक्रॉनचा सुद्धा डेटा आहे की आपण लॉकडाऊन लावला आणि नाही लावला तर त्याच्यामध्ये किती लोक जास्त मृत्युमुखी होतील किंवा किती लोक जास्त हॉस्पिटलाइज होतील ह्याचे अंदाज एपिडेमॉलॉजिस्ट लावतात, जे पब्लिक हेल्थचे एक्सपर्ट्स असतात किंवा जे पब्लिक हेल्थ स्टडी करतात. त्यामुळे सरकार जसं विचार करतं ते पूर्ण समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या किंवा स्टेटच्या दृष्टिकोनातून करतं. त्यामुळे लॉकडाऊन्स हे जेव्हा लाट येते तेव्हा दुर्दैवाने मॅन्डेटरी बनतात. आत्ताची परिस्थिती नेमकं काय सांगते? कारण आत्ता सरकारने बंधनं घातली आहेत, लॉकडाऊन नाही असं म्हणतायत, पण अशी ही शक्यता आहे, वर्तवली जाते आहे की पुन्हा हॉस्पिटल्स भरायला सुरुवात होईल, त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. सरकारचा ह्याच्यामधला एक असा दृष्टिकोन असतो की आपण ह्याला ग्रेडेड रिस्पॉन्स प्रोग्राम म्हणतो, की काही टक्केवारी जेव्हा आपल्याला दिसते की आपण 100 टेस्ट केल्यामध्ये किती त्यातल्या टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत किंवा रोजचे आकडे कितीने वाढतायत, आपल्याला केसेस दुप्पट व्हायला किती दिवस लागत आहेत, ज्याला आपण डबलिंग टाइम म्हणतो. म्हणजे आज पुण्यामध्ये 100 केसेस आहेत ऍक्टिव्ह, तर त्याचे ऍक्टिव्ह रुग्ण 200 व्हायला मला किती दिवस लागले. तर 2 महिन्यांपूर्वी मला समजा 15 दिवस लागत होते 100 वरनं 200ला पोचायला, तर आज आपल्याला अर्धा दिवस लागतोय. तर हा जो डबलिंग टाइम आहे किंवा मी 100 तपासण्या केल्यावर त्याच्यातल्या किती तपासण्या पॉझिटिव्ह आल्या, ज्याला आपण पॉझिटिव्हिटी रेट म्हणतो, ह्याच्यावर सरकार ठरवतं की लॉकडाऊन्स आणि ही जी सगळी रेस्ट्रिक्शन्स आहेत ती किती कडकपणे अंमलात आणायची. तर त्यामुळे जसं जसं हे वाढेल, आता आपण लाटेची सुरुवात बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या आठवड्यामध्ये, तर जसं जसं हे पॉझिटिव्हिटी रेट वाढेल किंवा जसं जसं ह्याचा डबलिंग टाइम कमी होईल, जसं जसं आपल्याला बेड्सची कमतरता जाणवायला लागेल की कोविड सेंटर्स भरायला लागली आहेत, हॉस्पिटल्समध्ये बेड्सचा प्रॉब्लेम आलाय. आता आमच्याच हॉस्पिटलमध्ये जशी जशी आम्ही दर आठवड्याला ह्याची मीटिंग घेऊन ठरवतो की या आठवड्यामध्ये परिस्थिती काय आहे गावामध्ये, की आपल्याला किती बेड्स ह्याला अलॉट करायला पाहिजेत नीट गावाला कोविडमध्ये सर्व्हिस देण्यासाठी. सो हे प्लॅनिंग सरकार त्यांच्या परीने रोज करत असतं. त्यामुळे त्यांना जेव्हा हे जाणवतं की हे आपले रिसोर्सेस कमी पडण्याची आता शक्यता आहे, तसे लॉकडाऊन जास्त स्ट्रिक्ट होतात, कारण आपण तसं अजून एक्स्ट्रा केसेस प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो. सो जेव्हा सरकारला असं वाटेल की आपल्याला बेड्स कमी पडतायत, ऑक्सिजन कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे, एक्स्ट्रा मृत्यू ज्या आपण टाळू शकलो होतो त्या होण्याची शक्यता आहे,
तसे तसे अजून रेस्ट्रिक्शन्स येतील. जसं आपण डेल्टामध्ये बघितलं की एप्रिलमध्ये आपण पीक ऑफ रेस्ट्रिक्शन्सला पोहोचलो की कम्प्लीट लॉकडाऊन. सो तो एक प्रोसेस आहे, म्हणजे इट इज नॉट ब्लॅक अँड व्हाईट, तो एक ग्रेडेड प्रोग्राम. परिस्थिती आत्ताच्या ह्याच्यामध्ये येऊ शकते, आताच्या ह्याच्यामध्ये नक्कीच येऊ शकते. पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये नक्कीच आपल्याला अशा भरपूर केसेस दिसू शकतात. आपण ऑलरेडी बघतोय की पुण्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसांपूर्वी जे आकडे होते, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि बऱ्यापैकी डिसेंबर, कधीच पुण्याचे सिटीचे आकडे 100 किंवा 200च्या वरती गेले नाहीत. इनफॅक्ट 3 डिजिट्समध्येच फार कमी दिवशी गेले. आणि आता सडनली आपण गेल्या 10 दिवसामध्ये 80-100 पासून ते 1800-2000 पर्यंत पोहोचलोय. सो असं जेव्हा इतक्या रॅपिडली केसेस वाढायला लागतात तेव्हा नक्कीच रेस्ट्रिक्शन्स येतील. तर रेस्ट्रिक्शन्स येतील ह्याच्याबद्दल काही शंका नाही. ती किती दिवस टिकतील हे आपण बघूयात. आतापर्यंत आपण ओमिक्रॉनच्या लाटा ज्या इतर देशांमध्ये बघितल्या आहेत त्या क्विक राईज आणि क्विक फॉलच्या लाटा आहेत. म्हणजे लवकर वर जाणं आणि लवकर खाली येणं अशी अपेक्षा आहे ओमिक्रॉनमध्ये. सो तसं झालं तर आपल्याला फार दिवस रेस्ट्रिक्शन्स ठेवायला नाही लागणार. सो जसं लॉकडाऊनमध्ये सरकार प्लॅनिंग करतं तसंच अनलॉकिंगमध्ये सुद्धा प्लॅनिंग करतं की जसं जसं हा डबलिंग टाइम वाढतो किंवा पर्सेंटेज पॉझिटिव्हिटी कमी होते तसं तसे आपण गोष्टी ओपन आउट करतो. सो हे सामाजिक आर्थिक गोष्टींना आणि बेड्सचं हॉस्पिटल्सचं नियोजन करणं, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं हे सरकारच्या दृष्टीने सुद्धा सोपं काम नाही. लोकांनी किती भीती बाळगायला पाहिजे या सगळ्याची, कारण पुन्हा पॅनिक परिस्थिती, तुम्ही म्हणता पॅनिक होऊ नका, पण पॅनिक परिस्थिती पुन्हा लोकांमध्ये साहजिक बघायला मिळते आहे. डेल्टामध्ये खास करून हे बघायला मिळालं की कोमॉर्बिडिटीज असणारे पेशंट होते त्यांना जास्त थ्रेट होता. ओमायक्रॉन जसं तुम्ही सुरुवातीला म्हणताय की थोडासा माइल्ड आहे, पण तरी सुद्धा काळजी आणि गांभीर्याने घेण्याची सारखीच परिस्थिती आहे. कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा वेगवेगळा ट्रेंड आता बघायला मिळतोय. मुंबईमध्ये सडन स्पाईक दिसतोय, पुण्यामध्ये तुलनेने आता सुरू झालाय, राज्यातल्या इतर भागामध्ये हळूहळू ते आकडे वर जाताना दिसत आहेत. बरं. सो आपण घाबरायचं नाही, पण ऍट द सेम टाइम आपण सैल नाही राहायचं. तर ह्याचा अर्थ काय की आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. की पहिला प्रश्न असा आहे की मी स्वतःला कोरोना होण्यापासून कसं थांबवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याकडे सर्वात मोठं जे शस्त्र आहे ते म्हणजे लसीकरण. तर प्रत्येकाने ज्यांचा दुसरा डोस राहिलाय पुण्यामध्ये त्यांनी नक्की लवकरात लवकर दुसरा डोस घेतला पाहिजे. आपण लवकरच बूस्टर चालू करू ज्या पॉप्युलेशनला गरज आहे. आता 15 वर्षाच्या मुलांना सुद्धा आपण लसीकरण करतोय. सो जे लोक एलिजिबल आहेत, ज्या लोकांना लस मिळू शकते त्यांनी नक्कीच दुसरा आणि तिसरा डोस घ्यावा. कारण काय की आपल्याला सगळं आतापर्यंतचा जो डेटा आहे किंवा जे आकडे समोर आले त्याच्यामधनं ज्यांनी बूस्टर घेतला त्यांची ओमिक्रॉन विरुद्ध लढण्याची क्षमता नक्कीच जास्त आहे. तर त्यामुळे आपल्याला स्वतःला कोविड होण्यापासून कसं थांबवायचं हा पहिला प्रश्न. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लसीकरण. दुसरं म्हणजे आपण जे आतापर्यंत सांगत आलोय की मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सध्याच्या काळामध्ये फार मोठी गॅदरिंग्स करू नका, ट्रॅव्हलिंग गरजेचं असेल तरच करा. भरपूर पेशंट्स आता आम्ही पुण्यामध्ये आणि दीनानाथ मंगेशकरमध्ये असे बघतोय की ज्यांना संसर्ग झाला तो ट्रॅव्हलिंग करून झाला किंवा काही कार्यक्रम होता, घरी लग्न होतं, पार्टी होती, ह्याच्यामधनं संसर्ग झाला. असे आपण खूप रुग्ण बघतोय. तर ज्या गोष्टी आता अवॉइडेबल आहेत, जेव्हा वेव येते तेव्हा अवॉइडेबल गोष्टी न करणं हे आपल्या हातामध्ये. म्हणजे उगीच कार्यक्रम न भरवणं. एखादी खूप गरजेची गोष्ट असेल तर ती, एखादी गरजेची मीटिंग असेल तर ती आपण नक्कीच घेऊ शकतो. बऱ्यापैकी गोष्टी टेक्नॉलॉजीच्या आधाराने आपण क्राउडिंग थांबवू शकतो डिजिटल एजमध्ये. सो ज्या गोष्टींना आपण अवॉइड करू शकतो त्या अवॉइड करणं, मास्क घालणं, लसीकरण करणं ह्या गोष्टी. आणि दुसरा प्रश्न आपल्याला स्वतःला असं विचारायचं की मला जर संसर्ग झालाच तर तो आपण तीव्र होण्यापासून कसं थांबवू शकतो. तर त्याच्यामध्ये कारण काय की कोविड होणं न होणं कधी कधी आपल्या हातात नसतं, पण तो सिव्हिअर न होऊ देण्याचा प्रयत्न करणं हा थोड्या प्रमाणामध्ये तरी आपल्या हातात आहे. म्हणजे व्यायाम करणं, आपली तब्येत चांगली ठेवणं, आहार व्यवस्थित ठेवणं, झोप व्यवस्थित असणं. परत लसीकरणाचा इथं सुद्धा फायदा आहे की त्याच्या सिव्हिरिटीमध्ये की कोविड सौम्य राहण्यामध्ये सुद्धा लसीकरणाचा मोठा रोल आहे. तर त्यामुळे आपल्याला कोविड कसा होऊ द्यायचा नाही आणि झालाच तर तो सौम्य कोविड पर्यंत कसा थांबवायचा हे 2 प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे. लसीकरणाचा उल्लेख तुम्ही केलात. आत्ता एक ट्रेंड बघायला मिळतो आहे की ज्यांचं लसीकरण झालंय, 2ही डोस झालेले आहेत, अशा लोकांचं पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण सुद्धा मोठं आहे. म्हणजे जो अभ्यास आता करण्यात आला त्याच्यानुसार, आकडेवारी जी सरकारने दिलेली आहे त्याच्यानुसार जवळपास 70 ते 80% पेशंट्स असे सापडत आहेत ज्यांचे 2ही डोस झालेले आहेत. मग असे जर लोक इन्फेक्ट होत असतील पुन्हा ते गंभीर होण्याची शक्यता आहे का? आणि मग हे कारण काय? म्हणजे लस आपल्या आत्ता ज्या आहेत त्या पुरेशा ठरत नाही आहेत का? सो लस जेव्हा पुरेशा ठरत नाहीत असं आपण म्हणतो तेव्हा त्याच्या 2 भाग आहेत की कोविड होण्यापासून त्या पुरेशा ठरतायत का
आणि कोविडला सिव्हिअर होण्यापासून त्या पुरेशा ठरतायत का? तर तो पहिला जो प्रश्न आहे की कोविड होण्यापासून आपल्याला लस आता वाचवतीये का? तर ओमिक्रॉनचा जो व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये ज्यांनी 2 लस घेतलेल्या आहेत त्यांचं प्रोटेक्शन साधारण 30 ते 40%. म्हणजे डेल्टाला जे 70 ते 80% होतं की मी 2 लस घेतल्यानंतर 70 ते 80% शक्यता आहे की मला डेल्टा होणार नाही, ती शक्यता आता 30 ते 40 वर आली आहे या नवीन व्हेरियंटमुळे. पण हीच शक्यता परत 50, 60, 70% जाते जर आपण बूस्टर घेतला. म्हणजे बूस्टर घेतल्याने परत आपली कोविड होण्याची शक्यता कमी होते असा जगभरातून डेटा येतोय. तर त्यामुळे आपण लवकरात लवकर ज्यांचा सेकंड डोस राहिलाय त्यांनी सेकंड घेणं आणि जे बूस्टरसाठी एलिजिबल आहेत त्यांनी बूस्टर घेणं, ह्याच्याने आपली कोविड होण्याची शक्यताही कमी होणार आहे. आता 2 डोसेसमधनं जसं मी म्हटलं तसं प्रोटेक्शन डेल्टापेक्षा कमी दिसतंय, पण 3नी थोडं परत ते रिस्टोर झालेलं दिसतंय. पूर्ण वर गेलेलं नाही पण थोडं तरी त्यातनं फायदा झालेला दिसतोय. आणि सिव्हिरिटीमध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल. म्हणजे ज्यांचं लसीकरण झालंय त्यांचा कोविड सिव्हिअर न होऊ देण्यामध्ये लसीकरणाचा वाटा मोठा राहीलच कायम, कुठलाही व्हेरियंट आला तरी. पण आत्ताच्या लसी पुरेशा आहेत का? कारण तीही एक शंका प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे की ज्या लसी तुम्ही म्हटला डेल्टाला त्याची इम्युनिटी ही 70 ते 80% होती, आता जे आपण घेतोय त्याच पुरेशा ठरतील? सो 2 डोसेस सध्याच्या लसीचे ज्या जगभरात वापरल्या जातात, म्हणजे आपल्याकडे आपण कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन वापरतो, पाश्चिमात्य देशांमध्ये mRNA वॅक्सिन्स वापरतात, फायझरचे किंवा मॉडर्नाचे. सो त्या ज्या लसी आहेत त्या ओमिक्रॉनच्या विरुद्ध आपल्याला पुरेसं प्रोटेक्शन देत नाहीयेत असं आता आपल्याला समोर येतंय. पण तोच बूस्टर डोस घेतला तर परत प्रोटेक्शन वाढतंय. तर मग आता ह्याच्यावर हे ऐकल्यावर नेहमीच आपल्या मनात प्रश्न येतो की मग आपण किती वर्ष बूस्टर घेत राहणार किंवा किती महिन्यांनी बूस्टर घ्यायचा? तर आत्ता तरी असं दिसतंय की आता आपण या ओमिक्रॉनच्या लाटेमध्ये बूस्टर घ्यायला पाहिजे. तो बूस्टर आपण दर 6 महिन्यांनी देऊ का दर वर्षांनी देऊ ह्याचा डेटा आता पुढे काही 1-2 वर्षामध्ये आपल्या समोर येईल. पण ज्यांच्या लसीकरणाला 6 ते 9 महिने झाले आहेत त्यांचं प्रोटेक्शन नक्कीच कमी दिसतंय. सो लसीकरणानंतर पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये प्रोटेक्शन ठीक आहे, पण ज्यांच्या लसीकरणाला 6 किंवा 9 महिने झालेत, एस्पेशली 9 महिने झालेत, त्यांनी बूस्टर नक्की घ्यावा. सरकारने सुद्धा आता त्या दृष्टीने रोल आउट करायला म्हणजे 60 वर्षांच्या पुढच्यांसाठी सुरू केलेलं आहे, पण बाकीच्यांसाठी हे प्रायोरिटीने करायला पाहिजे. आपण इव्हेंच्युअली आपण सगळ्याच पॉप्युलेशनला बूस्टर करायला पाहिजे. एस्पेशली ज्यांचे 6 किंवा 9 महिने झालेत वॅक्सिनेशनचे. सो जसं जसं आता हा लसीकरण हा सुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण प्रायोरिटी लसीकरण करतो की ज्यांना अगदी गरज आहे किंवा ज्यांना कोविड झाला तर तो कोविड तीव्र होण्याची शक्यता ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त आहे किंवा ज्यांचं एक्सपोजर सर्वात जास्त आहे, म्हणजे आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ केअर वर्कर्स किंवा आपले स्वच्छता कामगार आहेत, पोलीस फोर्स आहे, गव्हर्नमेंट फोर्स आहे, ज्यांचं एक्सपोजर जास्त आहे किंवा ज्यांना कोविड झाला तर त्यांचं कोविड वाढण्याची शक्यता जास्त आहे, ह्या लोकांना आपण प्रायोरिटी वॅक्सिनेशन करतो. पण जसं आपण मागच्या लाटेमध्ये किंवा पहिल्या डोसला सेकंड डोसला पाहिलं की हळूहळू आपण ती आउटरीच सगळ्यांपर्यंत वाढवतो. सो बूस्टर हा सगळ्यांपर्यंत इव्हेंच्युअली येईलच. आत्ताची परिस्थिती पाहिली तर प्रेडिक्शन काय आहे, नेमकं काय दिसतंय? पुढच्या काही काळामध्ये ही आणखीन परिस्थिती वर्सन होऊ शकते, म्हणजे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने मी विचारतीये. कारण तुम्ही जसं म्हणालात की बेड्सची उपलब्धता या सगळ्या दृष्टीने आता पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे. सरकार तर उचलतं आहेच, पण अभ्यास काय सांगतोय? हे आणखीन परिस्थिती बदलू शकेल, वाईट होत जाऊ शकेल? परिस्थिती वाढू शकेल आणि नक्कीच रुग्णांची संख्या वाढू शकेल. कारण आपण जेव्हा टक्केवारी जरी कमी असं म्हणतो तरी ऍब्सोल्यूट नंबर्स वाढले. म्हणजे समजा 100 लोकांना डेल्टा झाला आणि त्याच्यातल्या 20 किंवा 25 लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनची गरज होती आणि 3 किंवा 5 लोक डेल्टानी गेले. ह्याच्या विरुद्ध जर समजा 100 लोकांना ओमिक्रॉन झाला तर त्याच्यामधल्या 10च लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आणि त्याच्यातल्या एखादाच पेशंटचा मृत्यू होईल असं आपण जेव्हा म्हणतो तरी सुद्धा 100च्या जागी जर समजा 10,000 केसेस झाल्या तर हॉस्पिटलायझेशन लागणाऱ्यांची संख्या पण वाढते. पर्सेंटेज जरी कमी असेल तरी संख्या पण वाढते. त्यामुळे आता सध्या अजून आपण वर जाणाऱ्या भागावर आहोत कर्वच्या, त्यामुळे नक्कीच संख्या ही वाढताना दिसते. पुढचे काही दिवस संख्या वाढेल, त्यामुळे हॉस्पिटलायझेशन सुद्धा वाढतील, तीव्र पेशंट्स येत राहतील. सो आपल्याला सगळ्यांनाच काळजी घ्यायला पाहिजे. हॉस्पिटल म्हणून आम्ही तयारी वाढवतोय या आठवड्यामध्ये. मागच्या आठवड्यापासून मी म्हटलं तसं दर आठवड्याला आम्ही याचा रिव्ह्यू घेतो. त्यामुळे नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याला ही लाट सहन करायला लागेल असं आता तरी गेल्या वेळी इतकीच गंभीर असेल का? कारण गेल्या वेळी अशी परिस्थिती आली होती की लोकांना बेड मिळत नाहीत, उपचाराअभावी अनेकांचे मृत्यू झाले होते. तितक्याच गंभीर स्टेजला आपण आताही जाऊ शकतो? तितक्या गंभीर स्टेजला आपण जाणार नाही अशी मी आशा करतो. कारण काय की हॉस्पिटलायझेशन मी म्हटलं तशी कमी आहे. सो आपल्या डेल्टा एवढ्या केसेस झाल्या
तरी पण आपल्याला हॉस्पिटलायझेशनची गरज कमी पडेल. आता डेल्टापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट केसेस झाल्या तर हॉस्पिटलायझेशन और हॉस्पिटल बेडची परत कमतरता जाणवू शकेल. पण तसं नाही व्हावं अशी मी इच्छा करतो. पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये आपल्याला हा ट्रेंड कळेल की कसं होतंय. पण ऑक्सिजन किंवा बाकीची तयारी आहे ती आपण नक्कीच सेकंड वेव्ह पेक्षा गावामध्ये, राज्यात, देशात ही दुसऱ्या वेव्हमधनं धडा घेऊन ही तयारी जास्त दिसते. त्यामुळे मी अशी आशा करतो की आपल्याला सेकंड वेव्हमध्ये जे हाल आपण बघितले ते कदाचित बघायला नाही लागणार अशी आपण इच्छा करू. आता एक आणखीन पाऊल सरकारने उचललेलं ते म्हणजे विलगीकरण कालावधी कमी करण्याचा, निम्म्यावरती तो आणलेला आहे. आत्ताची एकूण परिस्थिती पाहता हे योग्य पाऊल आहे असं म्हणावं लागेल का? कारण साधारण सुरुवातीला असं होतं की 14 दिवस, त्याच्याही आधी 14 दिवसानंतरही जास्त काळ, आता तो हळूहळू कमी करत 7 दिवसांपर्यंत आणणं ज्यांना सौम्य लक्षण आहे, आणि चाचण्या न करणं जे इमिडिएट कॉन्टॅक्ट आहेत पण एसिम्प्टोमॅटिक आहेत अशा लोकांच्या. वेव्हमध्ये आता ह्याचेही थोडेसे पर्स्पेक्टिव्ह बदलतात. कारण चाचण्या करणं हे सुद्धा एक सिस्टीमवरचं बर्डन आहे. म्हणजे जेवढ्या आपण चाचण्या करतो किंवा प्रत्येक एखाद्या माणसाला जर समजा कोरोना झाला तर त्यांनी 5व्या, 7व्या, 10व्या, 14व्या दिवशी जर चाचणी तो करत राहिला तर प्रत्येकाच्या 3 ते 4 चाचण्या आणि गावामध्ये 10,000, 15,000 केसेस होत असताना रोजच्या एवढ्या चाचण्या आपल्याला करणं शक्य नाही. म्हणजे आपण जर समजा अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर लोकांना तिथं चाचण्या करण्यासाठी अपॉइंटमेंट मिळायला सुद्धा 2 ते 3 दिवस लागतात, रिपोर्ट्स यायला 2 ते 3 दिवस लागतात. सो चाचण्या वाढवणं ह्याच्यानी सिस्टीमवरचं बर्डन सुद्धा वाढतं. सो ह्याच्यातली काही डिसिजन्स ही पब्लिक हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं सुद्धा घेतली जातात. आता आपल्याला असं दिसतंय की ज्या लोकांचे सिम्पटम्स जातात आणि ज्यांनी 7 ते 10 दिवस आयसोलेशन केलंय त्यांची इतरांना कोविड देण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी असते. त्यामुळे ह्या विचारधारेतून हे काही काही निर्णय घेतले जातात. पण 7 दिवस पुरेसा आहे आता. सो आता सध्यासाठी आपण 7 दिवस विलगीकरण असं प्रिन्सिपल ठेवतोय. 7 दिवसामध्ये जर पूर्ण सिम्पटम्स गेलेले असतील तर 7 दिवस विलगीकरण बऱ्याचशा केसेसमध्ये पुरेसं असतं. पण 7व्या दिवशी जर सिम्पटम्स असतील कोणाला की अजून ताप आहे किंवा अजूनही पेशंटला बरं नसेल वाटत तर आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि इतरांबरोबर जास्त मिक्स नाही व्हायला पाहिजे. एक आणखीन आता लहान मुलांसाठीचं लसीकरण सुरू झालं आहे, लहान म्हणजे टीनेजसाठीचं लसीकरण सुरू झालं आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे, म्हणजे भारत बायोटेकनी असं सांगितलं की त्यांच्या वॅक्सिन नंतर पॅरासिटामॉल घेऊ नका. प्रत्येक ठिकाणी लसीकरणाच्या इथे आपण बघत होतो की एक पुडी पटकन दिली जात होती. काय या सगळ्या मागचं आहे? आणि मग खरंच पॅरासिटामॉल आणि लसीकरण, कारण ताप येतो, लक्षणं दिसतात, हे तर पाहायला मिळतं, मग त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात? एक पहिली गोष्ट म्हणजे की लसीकरणानंतर ताप येणं ही अपेक्षित गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण कुठल्याही इन्फेक्शन विरुद्ध लसीकरण करतो तेव्हा आपण त्याच इन्फेक्शनचे जे हे असतात, विषाणू असतात, ते बॉडीमध्ये सोडतो. त्यांना आपण कमकुवत केलेलं असतं किंवा वेगवेगळे टेक्निक्स आहेत लसीकरणाचे. काही लशींमध्ये आपण त्यांचे काही भाग देतो, काही लशींमध्ये त्यांची जेनेटिक मेमरी आपण आपल्या बॉडीला देतो. पण लसीकरणाचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे की बॉडीला प्रॅक्टिस देणं त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर बॉडीची प्रतिकारशक्ती आपल्याला दिसणं, म्हणजे ताप येणं किंवा अंगदुखी होणं हे अपेक्षित आहे. आणि हे आपण भरपूर लशींमध्ये बघतो, नुसत्या कोविडच नाही. आता प्रश्न असा आहे की लसीकरणानंतर औषधं घ्यावीत का? तर आता काही औषधं अशी असतात, एस्पेशली पेन किलर्स ज्याला आपण म्हणतो, ती पेन कमी करणारी काही औषधं कोविड ज्या रिसेप्टर्सना अटॅच करतो बॉडीमध्ये त्यांच्याशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे कोविड लसीकरणानंतर शक्यतो फार औषधं घेऊ नये असं आपलं प्रिन्सिपल आहे. आपण जे लहान मुलांमध्ये बघतोय, म्हणजे 15 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये आपण कोवॅक्सिन अप्रूव्ह केलंय भारत सरकारने. आणि याच्या मागे 2 महत्वाची कारणं आहेत. एक तर की थोडासा जो सुरुवातीचा डेटा आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की लहान मुलांमध्ये कोवॅक्सिनचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे की त्यांच्यामध्ये कोवॅक्सिनचे साईड इफेक्ट्सही किंचित कमी आहेत. म्हणजे रक्तामध्ये गाठी होणं हे इन जनरल साईड इफेक्ट्स खूप रेअर आहेत, पण ते आणखीनच कमी आहेत. त्यामुळे ह्याचं एक हे कारण आहे की आपण कोवॅक्सिन अप्रूव्ह केले लहान मुलांमध्ये. तर शक्यतो जर समजा लसीकरणानंतर कोणाला काही सिम्पटम्स दिसली की ताप आला, अंगदुखी आली, तर त्यांनी डॉक्टरांना किंवा हेल्थकेअर एक्सपर्ट्सना कॉन्टॅक्ट केल्याशिवाय स्वतःहून औषधं घेऊ नयेत. आता आणखीन लहान मुलांसाठी लसीकरणही सुरू झालेलं नाहीये, म्हणजे 15 ते 18 आता सुरू झालंय, पण त्याच्यापेक्षा लहान मुलं. शाळा बंद करण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी याची किती भीती आहे? कारण साहजिक अनेक परिणाम, अनेक कंगोरे लहान मुलांवरती याचा परिणाम होण्याचे आहेत. पण आत्ता इन्फेक्शनच्या प्रमाणामध्ये बघितलं किंवा रिस्क फॅक्टर ह्याच्यामध्ये बघितलं तर लहान मुलांना किती धोका आहे? सो आपण जेव्हा सेकंड वेव्ह आपली जेव्हा झाली तेव्हा अशी एक भीती होती की 3री लाट ही लहान मुलांमध्ये येईल.
असं आपण काही बातम्या त्यावेळेस वाचल्या होत्या. सुदैवाने जगभरात असं दिसलं नाही आतापर्यंत की लाट ही लहान मुलांमध्ये आली, म्हणजे लहान मुलं इन्फेक्ट झाली, भरपूर इन्फेक्ट झाली. आपल्याकडे दुसऱ्या लाटेत सुद्धा लहान मुलांना बऱ्याच घरांमध्ये जिकडं आई वडिलांना आजी आजोबांना कोरोना होता त्या घरांमध्ये लहान मुलांना सर्दी खोकला ताप हे दिसलं. काही वेळेस त्यांची तपासणी झाली, काही वेळेस तपासणी नाही झाली आणि आपण असं गृहीत धरलं की हा कोविड आहे. सो लहान मुलांना संसर्ग झाला आहे भरपूर आत्तापर्यंत, पण सिव्हिरिटी जी आहे म्हणजे तीव्र केसेस लहान मुलांमध्ये सुदैवाने अजून तेवढ्या दिसलेल्या नाही आहेत आणि ओमिक्रॉनमध्ये सुदैवाने तशा दिसत नाहीत. म्हणजे आपली जी भीती होती की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये खूप हॉस्पिटलायझेशन दिसतील किंवा तीव्र कोविड दिसेल, ती सुदैवाने अजून तरी खरी ठरलेली नाहीये. मग शाळा बंद करायची गरज खरंच वाटते का? कारण पटकन इमिडिएट रिस्पॉन्स हा आहे की सगळीकडच्या शाळा बंद होत गेलेल्या आहेत. सो शाळा बंद करण्यामागचं एक असं प्रिन्सिपल असतं की तिथं सोशल डिस्टन्सिंग, आयसोलेशन, मास्किंग ह्या गोष्टी थोड्या प्रॅक्टिकली अवघड असतात. म्हणजे जर एखाद्या 5 वर्षाचे 7 वर्षाची मुलं असतील तर त्यांचं आपण विलगीकरण, मास्किंग ह्या गोष्टी कठीण असतात आणि ती मुलं नंतर घरी जाऊन जे घरचे वल्नरेबल लोक आहेत की आजी आजोबा आहेत घरी, त्यांना ते कोविड देऊ शकतील. त्यामुळे समाजाच्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले जातात आणि लहान मुलांचं लसीकरण तिथपर्यंत आपल्याला पोचायला अजून काही महिने तरी नक्की आहेत. त्याचे शोध चालू आहेत, त्याच्या मागचे स्टडीज चालू आहेत. पण लहान मुलांमध्ये सेफ्टी आणि वॅक्सिनचा फायदा हे सगळं एस्टॅब्लिश केल्यानंतरच आपण त्यांना हे देऊ. त्यामुळे आपल्याकडे लहान मुलांचं लसीकरण व्हायला अजून काही महिने तरी निश्चितच आहे. शेवटचे 2 प्रश्न. एक, आत्ता पटकन टीका केली जाते की सरकारकडनं नाईट कर्फ्यूची पावलं उचलली जातात आणि मग नाईट कर्फ्यूमुळे कोरोना जाणार आहे का, कोरोना फक्त रात्रीच येतो का, अशा तऱ्हेचे मीम्सही तुम्ही पाहिले असतील. खरंच यामागे काही लॉजिक आहे का, काही वेगळी पावलं उचलायला पाहिजेत? एकूण जे रिस्ट्रिक्शन्स लावली जात आहेत, कारण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर एकीकडे म्हणणं आणि नाईट कर्फ्यूकडे जाणं, आत्ता सुद्धा बंधनं जी आहेत हॉटेलमधनं लोकांनी लवकर त्या वेळा कमी करण्याकडे कल दिसतो साधारणपणे. बरोबर. सो म्हणजे लॉजिकली स्पीकिंग कोविड हा काही घड्याळात बघून कोणाला होत नाही. त्यामुळे आपण ही जी सगळी विलगीकरण किंवा सोशल डिस्टन्सिंग हे जे रिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे हे किती वाजलेत त्याच्यावर अवलंबून नाही, हे आपण नेहमीच करावं. नाईट कर्फ्यूचं असं आहे की अनावश्यक बाहेर पडण्याचं प्रमाण थोडंसं जास्त रात्री असतं. मी असं म्हणणार नाही की ते पूर्णपणे रात्री असतं, पण अनावश्यक जे अवॉइडेबल बाहेर पडणं आहे ते कधी कधी जास्त रात्री बघायला मिळतं. म्हणजे बाहेर जेवायला जाणं किंवा बाहेर मनोरंजनासाठी जाणं, हे जे प्रमाण आहे रात्रीचं ते आपण सुरुवातीला अवॉइड करू शकतो. दिवसभरात कसं आहे, दिवसभराचा कर्फ्यू आणि दिवसभराचा लॉकडाऊन हा लोकांच्या इकॉनॉमीशी सुद्धा निगडीत आहे. त्यामुळे त्याच्यावर एकदम रेस्ट्रिक्शन आणणं हे कठीण होऊन जातं. सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं हे आपण लोकांना पचावं असं ते त्यांना थोडं रेस्ट्रिक्शन वाढवत नेतो. एकदम पहिल्या दिवशी अख्खा कर्फ्यू केला तर तो लोकांनाही पचवणं अवघड जातं. त्यामुळे जसे जसे केसेस वाढतात तसं रात्रीपासून, विकेंड्सपासून सुरुवात, रात्रीपासून सुरुवात की अवॉइडेबल ॲक्टिव्हिटीज आपण जे अवॉइड करता येईल ते अवॉइड करू आणि मग जशा केसेस वाढतील तशा इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज पण रेस्ट्रिक्ट करणं, वर्क फ्रॉम होम सगळंच बंद करणं, कार्यालय बंद करणं, अशा स्टेजला आपण पोचतो. सो आता आपण तो प्रवास ऑलरेडी चालू केला आहे तिसऱ्या लाटेमध्ये आणि मला असं वाटतंय की पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये आपली रेस्ट्रिक्शन्स वाढतील ज्या प्रकारे केसेस वाढत आहेत. शेवटचा प्रश्न, पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्या सगळ्यामध्ये दुसऱ्या लाटेनंतर थोडंसं असं वाटत होतं की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येते का, ती टळली. पण आता पुन्हा ओमायक्रॉनमुळे नवीन लाट आलेली आहे आणि त्याची भीती आहे. ओमायक्रॉन सौम्य म्हटलं जात आहे, पण तरीसुद्धा भीती आहे असंही तुम्ही म्हणताय की काळजी घ्यायला पाहिजे, केसेस येऊ शकतात. पुढे काय? कोविड बरोबर जगणं एकीकडे आहे आणि ही भीती आणि लाटा येत जाणं आणि पुन्हा बंधनात जाणं, या सगळ्यामधनं खरंच सुटका होणार का? या सगळ्यामधनं आपण कधी बाहेर पडणार आणि आत्ताची परिस्थिती पाहता काय लोकांना सांगाल? सो मी असं म्हणेन की आपण ह्याच्याकडे 2 दृष्टिकोनातून बघू की एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. तर शॉर्ट टर्म दृष्टिकोन असा आहे की पहिले आपण या लाटेतून बाहेर येऊ, की आपण आत्ता जितकं आपल्या हातात आहे तेवढं करू. लस घेऊ, वॅक्सिन्स घेऊ, मास्क लावू, विलगीकरण करू, अनावश्यक गॅदरिंग्स, मी परत म्हणते तसं अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळू आणि लवकरात लवकर या लाटेतून बाहेर येऊ. कारण पुढचे काही आठवडे तरी आपल्याला या लाटेला फेस करायचे. त्याच्यानंतर हळूहळू अशी अपेक्षा आहे, आपण पूर्वीच्या पॅन्डेमिक्समधनं जर आपण धडा घेतला तर हळूहळू लाटेंचं प्रमाण हे सुद्धा कमी होईल. म्हणजे आपण पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये जी कालावधी बघितली भारतामध्ये की आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरपर्यंत पहिल्या लाटेचा सामना करायला लागला 2020 मध्ये आणि लगेचच मार्च मध्ये पुढची लाट चालू झाली.
त्या मनाने आपल्याला मार्च ते जानेवारीचा वेळ मिळाला या लाटेमध्ये. सो या लाटा सुद्धा स्पेस आउट व्हायला लागतात. तो जंतू सुद्धा समाजाचा एक भाग बनतो. सो आता चौथी लाट येईल का नाही हे आता सांगणं अवघड आहे. कदाचित चौथी 5वी लाट येईल सुद्धा, पण ह्याच्यामधली कालावधी वाढत जाईल, त्याची तीव्रता होपफुली कमी होत जाईल आणि 1 ते 2 वर्षामध्ये कदाचित अशी वेळ येईल की हे पूर्णपणे पॅन्डेमिक संपेल. तर आता ह्याची टाइमलाईन अगेन प्रेडिक्ट करणं अवघड आहे, पण एक ना एक दिवशी असं होईल. सो हा त्याच्यातला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह झाला. पण शॉर्ट टर्मसाठी आता आपण सगळे सुरक्षित जर राहूयात आणि जेवढं आपल्या हातात आहे, जेवढी आपल्याला सरकारची मदत करता येईल, स्वतःची मदत करता येईल, समाजाची मदत करता येईल तेवढं करत राहू. म्हणजे अजूनही आपण पॅन्डेमिकमध्येच आहोत. पॅन्डेमिकवरनं एंडेमिकला जायला किती काळ लागेल हे सांगता येत नाही, हीच परिस्थिती आहे. हो, पण पॅन्डेमिकमधनं सुटका होईल हा जो आपला होप आहे तो यावर्षी निश्चितच जास्त ब्राईट आहे असं मी म्हणेन, जेवढा मागच्या वर्षी होता त्याच्यापेक्षा. धन्यवाद सर. शेवटी तुम्ही लोकांना, प्रत्येकालाच आशा दिलेली आहे. करोना बरोबर जगायला शिकणं हे तर गरजेचं आहेच, पण आत्ता जी परिस्थिती आहे, 3री लाट आलेली आहे आणि ती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. लसीकरण वाढणं गरजेचं आहे आणि इतकंच नाही तर बूस्टर डोसही वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं विसरू नका. सामच्या या खास कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.